काका माणूस व्यक्तिमत्व असं आहे की ते मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे. जरी काय अडचण आली, मध्यरात्री जरी फोन केला तर ते स्वतः येतात. तरुण तडफदार नाही, काम कोण करते याला महत्व आहे. तुम्ही कामाला महत्व द्या. तासगाव शहरातनं कायम काकांना लीड मिळालंय. त्यावेळी आराराबांचं निधन झाल्यामुळं त्यावेळी सहानुभूतीनं इलेक्शन झालं होतं. काकांनी त्यावेळी इलेक्शनच लढवलं होतं. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील वरचे गल्ली या परिसरामध्ये आलो. एवढ्या वर्ष आमदार आहेत पण त्या बाबतीत विकास झालेला नाही. उमेदवार तरुण असून उपयोग नाही, कामं बोलली पाहिजेत. हे अंडरग्राऊंड गटार जेव्हापर्यंत गृहमंत्री पद होतं काय नाही ओपन होतं, सगळा कचरा घाणीत इथला क्रमांक 10चा मी नगरसेवक आहे इथला, माझी नगरसेवक. त्यांनी मी त्यांना सांगितले की 1 रुपयाचे 10 वर्षात माझ्या जर वार्डात त्यांनी 1 रुपया दिला असेल तर मी त्यांना त्यांचं चॅलेंज स्वीकारतो. सुमनदास 10 वर्ष कामच नाही. आमच्या गल्लीत जावा, गल्लीत लाईटीचे डाम गेलेले नगरसेवक बघायत नाही. तिथे गटर गाडा मी घाण काढतो गटराची. विधानसभा निवडणुकीचा जसजसं मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा प्रचार आहे तो अगदी पेटत आहे, शिगेला पोहोचलेला आहे. त्या मतदारसंघात तर रोहितदादांचं काम आहे आणि त्यांच्या कामाच्या ह्याच्यावर रोहितदादांनाच मिळणार. विद्यमान आमदारांचा मी या 10 वर्षात आता बघतोय की 10 वर्षात एक नारळ विकासाचा फुटला नाही तासगाव शहरात. 100% संजय काका पाटील यांचा 100% इथं विजय होणार. संजय काका संजय काका निवडून येणार. संजय काका काकांनी कधीही पैसे वाटलेले नाही. काकांच्या मागे जनता आहे, हे कार्यकर्त्यांचा मोह आहे. बायपास मंजूर झाला इकडला या साईडला मंजूर झाला इकडचा आणि त्याने फटांगडे इथं वर येऊन पडले. ह्या बायपासला येऊन पडले म्हणजे त्यांना माहित नाही. रोहित दादा 100% निवडून पहिली सूतगिरणी चालू करायची म्हणा. सूतगिरणी सगळे बिहारी कामाला येते. तासगावातलं एक प्रॉपर इथलं पोरगं नाही आणि सूतगिरणी बंद पडली. 35 वर्षे झाले ते आमदार आहेत, समंत आहे, काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी. त्या माणसांचं प्रेम आहे काकांच्यावर. संजय काका म्हणजे आमचं पहिलं प्रेम. काकांच्या मागे जी आहे ती जनशक्ती आहे, ह्याच्यावरच काकांचा विजय होणार आहे. 100% गुलाल 23 तारखेला आमचाच आहे. त्यांना कळालंय त्यामुळे पैसे वाटत होते. त्या परवा सापडले पैसे वाटताना त्यांना त्यांचा निकाल कळाला म्हणून ते पैसे वाटायला लागले. काका येणार खासदार, कमीत कमी 15,000 मतांना खासदार संजय काका निवडून येणार. आणि कामाच्या बाबतीत म्हटलं की नाही, खरोखर शपथ सांगतो काका निकाल 23 तारखेला संजय काका विजय 100% आमच्या गुलाला. संजय काकाचाच गुलाल असणार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सद्दाम अली. विधानसभा निवडणुकीचा जसजसं मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा प्रचार आहे तो अगदी पेटत आहे, शिगेला पोहोचलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी केके न्यूजच्या वतीनं विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आणि मी सध्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील वरचे गल्ली या परिसरामध्ये आलोय. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, निवांत कट्ट्यावर गप्पा मारत बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाऊयात आणि त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा नमस्कार. बोला की काय वाटतंय आता वातावरण आता हळूहळू तापायला लागलेलं आहे निवडणुकीचं. कुणाचं पारडं जड वाढते इकडं? काका कुठल्या? संजय काका. काय कारण असेल? काय नाही पण आता बर मामा तुम्ही सांगा. मला काय बोलायचं? नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय आता तरुण आहात तुम्ही, विधानसभा निवडणुकीचा वारा आता धुमं लागलेला आहे, काय वातावरण वाटतंय? कुणाचं पारडं जड आहे? 100% संजय काका पाटील यांचा 100% इथं विजय काय होणार विषय? नाही. का आपण का त्यांनी केलेली विकास कामं आता आमचा प्रभाग क्रमांक 10 बघा इथं दत्तात्रय आमचे रेंदाळकर इथले नगरसेवक आहेत. हा आपण उभा पूल आहे इथं आपण मंजूर करून आणलाय. काकांनी या ठिकाणी खूप निधी दिले. हे अंडरग्राऊंड गटार जेव्हापर्यंत गृहमंत्री पद होतं काय नाही ओपन होतं, सगळा कचरा घाणीत यायची. विद्यमान आमदारांनी कामं केलीच की भरपूर. काय केली ती सांगा की काय केलं? आता यो रस्ता बघा, तुम्ही विट्याला जाता तो रस्ता बघा, हा सगळा आमदारांची अंडर येतोय. काय रस्ता नाही, सगळं डबरीच पडलेत. हा बायपास आता काकांनी मंजूर करून आणला. ह्याच्या आधी तुम्ही गेलात तिथनं पलसाल्याला अर्धा तास लागायचा, तिथनं कॉलेजवर जायला अर्धा तास लागायचा आधी. आता मंजूर करून आणलाय. नंतर रिंग रोड असेल आपलं 173 कोटी मंजूर करून आणलेत. आपण आता नगरपालिका बघा 13 कोटी काकांनी मंजूर करून आणलेत. आपली जुनी नगरपालिका बघा काय एवढं काय त्यात नव्हतं. तर पंचायत समितीचं आपलं ऑफिस असेल, जुनं ऑफिस बघा, नवीन ऑफिस बघा, खूप हे आहे.
तर कवठेमंकाळमध्ये पाणी पोहोचवणं झालं तर घराघरात पाणी पोहोचवले. गृहमंत्रीपद असताना आपल्याला काय झालं नाही, ग्रामविकास मंत्री आपल्याला असताना काय झालं नाही. पण संजय काकांचं विकास कामं झालीत पण ठराविक लोकांपुरतच झाली हो, तोंड बघून केली असं म्हणतात. नाही तसं काय नाही, सगळ्यांसाठी केलेली काम आहे ती. आता कवठेमंकाळमध्ये गेला तर तिथं पण विरोधी गट सक्रिय, पण त्यांच्यासाठी सुद्धा काकाने पाणी पोहोचवले. तिकडे सुद्धा खेडेगाव खूप आहेत, सावळज वगैरे असतील, तिथं पण पाण्याचा प्रश्नही होता. टेंबूचा असेल, ताकारे असेल, अशी खूप योजना त्यांनी मंजूर करून आणली. ते बरं, काय वाटते 23 तारखेला निकाल काय? 100% गुलाल 23 तारखेला आमचाच आहे. बरं, तुम्हाला काय वाटते हो दादा? नाही, संजय काका निवडून येणार 100%. कारण गेल्या बरेच वर्षानंतर पासून तासगावचा विकास हा झालाच नाही. आज विटा सुधारलं, मागून इस्लामपूर सुधारलं, तासगावचा विकास काय आहे? तालुक्यात आज पलूस तालुका घेतला तर घरटी लोक तरुण रोजगार करतात, म्हणजे नोकरीला आहेत. तसं तासगावामध्ये तरुण बेरोजगार भरपूर आहे. कोणती संस्था नाही, काही एमआयडीसी नाही. तसेच आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर आता ह्या तासगावमध्ये रोडवरून फिरताना सगळं धुळीचं साम्राज्य आहे. शहरातील रस्ते कसे असले पाहिजेत, बाकी काय म्हणजे सुधारणा व्हायला पाहिजे, त्या बाबतीत झालेलं नाही. कशी काय कामं केली ते? संजय काकाने केलेलं आहे, भरपूर प्रमाणात कामं केलेलं आहे. त्याची लिस्ट आता बऱ्यापैकी सगळी जाहीरच आहे. संजय काकांनी जर केली असतील अशा 10 वर्षामध्ये, मग सुमनताई पाटील कशा काय आमदार झाल्या हो? सुमनताई पाटील आमदार झाल्या म्हणजे आता काका खासदारच होते ना, त्यावेळी काका आमदारकीच्या रेसमध्ये उतरलेच नव्हते. बर, हा, त्यामुळे सुमनताईच आहेत ना पहिल्यापासून. बर, पण त्या एवढ्या वर्ष आमदार आहेत, पण त्या बाबतीत विकास झालेला नाही. आणि ह्या वेळेला आम्हाला ते बदल करायचंच आहे. समोरून तरुण तडफदार उमेदवार आहे, तरुण तडफदार उमेदवार असा पाहिजे असं म्हटलं जात आहे. शेवटी अनुभव महत्वाचा आहे. उमेदवार कामं महत्वाची बोलतात. उमेदवार तरुण असून उपयोग नाही, कामं बोलली पाहिजेत. काम असलं की आपोआप हे होणार, बाकी काय ना. दादा काय सांगताय, तुम्हाला काय वाटतंय की बाबा तुमच्या इकडे जर तुमच्या मनातला आमदार कोण? संजय काका. का होणार संजय काका का? कारण संजय काकाचं काम बोलते. काम बोलते, कारण विद्यमान आमदारांनी पण काम केले की त्यांच्या चिरंजीव आणि आता जे उमेदवार आहेत रोहित पाटील, त्यांनी पण कामं केलीच. विद्यमान आमदारांचा मी या 10 वर्षात आता बघतोय की 10 वर्षात एक नारळ विकासाचा फुटला नाही तासगाव शहरात. आणि तासगाव शहरात 1 रुपयाचा निधी त्या विद्यमान आमदारांनी दिलेला नाही. आणि काकांच्या माध्यमातून आता बघतोय मी सगळे रस्ते किंवा असे जे बोर्ड लावलेत ते सगळे, म्हणजे रस्ता कुठे जाणार आहे ते सगळे काकाच्या माध्यमातून झाले. बायपास झालेला आहे. सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात मुंबई नंतरची नगरपालिका आमच्या तासगाव शहरात आहे. हे काकांनी नगरपालिकेचं काम अति उत्कृष्ट केलेलं आहे. आणि पंचायत समितीचे आता इमारतीचं बांधकाम चालू आहे ते पण काकांच्या माध्यमातून चालू आहे. पण काकांचा संपर्क नाही आहे ना लोकांच्या, कुठं आहेत काका? काका पहिल्यापासून काकांचा जनसंपर्कात काका कोणाचाच हात धरू शकत नाहीत, कारण काकांचा युवा पिढीपासून ते तरुण वयस्कर माणसाच्या पर्यंत जनसंपर्क दांडगा आहे. आणि काकांनी आता प्रचारात सुद्धा सगळीकडे सगळ्यांच्या संपर्कात राहिलेले आहेत आणि सगळ्यांची बाजू मांडून घेतलेले आहेत. विरोधक म्हणतात पण इकडं काही होणार नाही, आहे असं राहणार आहे. विरोधकांचं काय झालंय, त्यांनी काही काम केलं नाही आणि एखादं काका जरी काम करायला तर ते नुसतं आडवं पडायची भूमिका ते मांडत आहेत आता. त्यामुळे त्यांच्याकडे आता विकासाचा मुद्दा प्रचार कुठला नाहीये. त्यामुळे ते आता काकांवर काही टीका करायला लागलेत, कारण आता काका सगळ्यांच्या मनातले आमदार आहेत आणि काकाच निवडून येणार आहेत. तुम्ही काय सांगताय दादा? काय वाटतंय? तासगाव कवठेमंकाळ तालुक्यात काका खासदार असताना तासगाव कवठेमंकाळमध्ये शेतीसाठी पाण्याचा प्रश्न असून दे, तासगाव शहरामध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत 13 कोटीची मल्टीपर्पज हाऊस पटेल काकांच्या माध्यमातून झालेला आहे तासगाव शहरासाठी. तसंच आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मंगल कार्यालय कमीत कमी खर्चात भाड्यात येतो ते हे नाट्यगृह ही काकांच्या माध्यमातून चांगले तासगाव शहरात झालेलं आहे. आणि आज ही तासगाव शहर गेल्या 30-35 वर्ष झालं काकांच्या पाठीशी आहे. तासगाव शहरातनं कायम काकांना लीड मिळाले. आमदार के विधानसभेला आतापर्यंत का ते निवडून आले नाही किंवा उभारले नाही? त्यावेळी आराराबांचं निधन झाल्यामुळं त्यावेळी सहानुभूतीनं इलेक्शन झालं होतं. काकांनी त्यावेळी इलेक्शनच लढवलं होतं, त्यांच्या विरोधात इलेक्शनच लढवलं होतं. बरोबर. मग आता मला सांगा,
विद्यमान आमदाराचे चिरंजीव आता या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी आपल्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं केली. मी त्यांना माग सुद्धा मी सांगितले की प्रभाग क्रमांक 10चा मी नगरसेवक आहे इथला, माझी नगरसेवक. त्यांनी मी त्यांना सांगितले की 1 रुपयाचे 10 वर्षात माझ्या जर वार्डात त्यांनी 1 रुपया दिला असेल तर मी त्यांना त्यांचं चॅलेंज स्वीकारतो. 1 रुपया 1 रुपयात प्रभाग 10 मध्ये कधी त्यांनी 1 रुपया माझ्या वार्डात जर आमदार फंडातनं काम दिलं असेल तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. काका तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्ही अनेक आमदार बघितलेत, राजकारण बघितलं, सुमनदास 10 वर्ष कामच नाही. काय सांगताय? आमच्या गल्लीत जावा, गल्लीत लाईटीचे डाम गेलेले नगरसेवक बघायत नाही तिथे. गटर गाडा मी घाण काढतो गटराची. स्वच्छता काय सुद्धा नाही. पण विकास केला जातो असं सांगतात ना ते. कुठं दावा की मग विकास केलेला एखादा बाबा त्यांनी दावा येऊन परवा आले, मी घरात गेले बोलतो मोर्चे वाढत नाही तिथूनच गेले. मी म्हणजे काम देवान मतं घ्या, काम दावान मतं घ्या. बर मग आता तुमच्या मनातला आमदार कोण? काका संजय काका. का काम म्हणजे कामं केलेत आमचे. त्यांचा तरी कुठं संपर्क आहे? त्यांचा तरी संपर्क कुठं आहे? मी दिनकर काकाचाच कार्यकर्ता आहे. आम्ही आर पटलाला किंवा ह्या सुमंदाला मतदानच केलं नाही, करत नाही आम्ही. आम्ही हाडा मासाले कार्यकर्ते. तू काय सांगशील मित्रा? बोल. संजय काका काय रे? विकास काम आहे ते, हायवेची कामं झाली ते, काकांच्या पाण्याचे आपल्या शेतीला पाणी पुरवठा मिळाला. हे सगळे म्हणतात म्हणून तू बोल. नाही काकांचे आपण हे पहिल्यापासून बर केलं विकास काम. होय. पण काका लोकांना भेटतील तेव्हा काम होणार ना. काका भेटते तिथं. काकांचे कुठलंही काम केलं तर काकांच्या पाशी लगेच होतंय. बर असं विरोधकांच्या पाशी होत नाही. त्यांच्यापाशी एखादा माणूस घेऊन जायला लागतोय तेव्हा कामे होत आहे. बर एक 2-3 दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक चर्चा व्हायरल झालेली, काहीतरी पैशांचं वाटप आणि काय वाद एक ते नेमकं काय प्रकरण आहे ते साठेनगर मध्ये काय झालं, रोहित दादांच्या आधी फेरी गेली, त्यांच्या माग त्यांचं कार्यकर्ते गावले, त्यांच्या 3-3 हजार रुपये ते कार्यकर्ते रोहित दादांचेच होते, त्यांच्याच पक्षाचे होते, ते 2 जण होते. मग ते गावले त्यावेळी. कार्यकर्ते त्यांचे असून सकट नाही म्हणून वाऱ्यावर सोडले त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या 3-3 हजार रुपये मग ते त्यांना पकडलं. मग असं प्रकार असा प्रकार झालेला आहे. दादा तुम्ही सांगा तुमच्या मनातला आमदार कोण असावा? संजय काका. काय भानगड? सगळे कार्यकर्ते अगदी जवळचे कार्यकर्ते दिसत आहे. 35 वर्षे झाले ते आमदार आहेत, समंत आहे, काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी 35 वर्षात. काकांनी सगळं हवेचं काम, रिंग रोड काम केले, नगरपालिका सरकार दवाखाना केलेला आहे, रिंग रोडचं काम, ग्रीनफील्ड हवे आणलाय, सगळं काम हे नाही. वरच्या गल्लीत सगळे काका आहेत संजय काका. वरच्या गल्लीला रोज इथे लोक इतके बसतात का? रोज गर्दी असतील की आता? जेवण वगैरे काही नाही, कोकण वगैरे काही नाही. ही काकाकडे आलेले प्रेम करणारी माणसं आहेत. काकांनी कधीही पैसे वाटलेले नाही. काकांच्या मागे जनता आहे, हे कार्यकर्त्यांचा भाव आहे. काकांच्या मागे फक्त ही जनशक्ती आहे. काका कधीही राजकारणात पैसे वाटलेले कधी नाहीत, कधी कुंपण कोणाला दिलेलं नाही. काकांच्या मागे जी आहे ती ही जनशक्ती आहे. ह्याच्यावरच काकांचा विजय होणार आहे. काय निकाल असेल? होते निकाल 23 तारखेला संजय काका विजय 100% आमचा गुलाल. संजय काकाचाच गुलाल असणार. त्यांना कळालंय त्यामुळे पैसे वाटत होते. त्या परवा सापडले पैसे वाटताना त्यांना त्यांचा निकाल कळाला म्हणून ते पैसे वाटायला लागले. काका फिक्स काय? काका फिक्स फिक्स आमदार 100%. कारण जनतेचं तेवढे प्रेमच आहे काकांच्यावर. काकांचं काम आहे. नगरपालिका तुम्ही आज बघितली तर नगरपालिका बघण्यासारखी नगरपालिका झाली. एक नंबर आहे. इमारत सगळं काम काकांची कामं आहेत. त्यांची कामं कुठे आहेत? कामच नाही त्यांची. एकही काम नाही. भरपूर विकास काम कुठे आहेत केलेत, पण कुठे केलेत? कामं कुठे त्यांची दिसून येत नाहीत. कामं तर दिसली पाहिजेत ना. काम केली. कुठला बायपास मंजूर केला? कुठला? त्यांनी फटाकड्या उडवल्या कुठं? बायपास कुणी मंजूर आणला? कामं सगळी काकांची. रिंग रोड हा काकांनीच मंजूर करून आणलेला आहे. नितीन गडकरी साहेब आहे, म्हणजे भाजपची सत्ता आहे. गडकरी साहेबांनी निधी दिला आहे काकासने. विरोधकांनी नुसतं आपलं सांगायचं आम्ही निधी आणलाय, काही फसवी अफवा आहे त्यांची. ती कामं केली ती संजय काकांनीच केलेली आहेत. बर बायपास मंजूर झाला इकडला या साईडला मंजूर झाला इकडचा, आणि त्याने फटांगडे इथं वर येऊन फोडले. ह्या बायपासला येऊन फोडले. म्हणजे त्यांना माहित नाही बायपासची क्रिया कुठे माहित नाही.
कुठला नक्की मंजूर जातो. झालाय आणि कुठं जाऊन फटाकडे फोडायचे? आम्ही बघा गुंजभर पैसे कोणाच घेत नाही खात नाही, पण काका सांग दिनकराबा काका ते काकात 35 वर्ष आमच्यावर वेळ आलेला नाही. निदान आम्हाला काकाच्या पुण्याने दिनकराबाच्या पुण्याने आम्हाला कारखान्यात पेन्सिल बसली, पण सुतगिरणीत कामगार केलेले कामगार त्यांनी पेन्सिल बसले आमच्या बरोबरच आहे. त्यांच्या फंडाला जर पेन्सिल पैसे गेले त्यांनी पेन्सिल बसलेच ना, त्यांची कागद जाळली पेटली काय झालं कुठं. बिहारी माणसं आणून बसले लोकल माणसांना इथल्या हे नाही काम नाही भरपूर रोजगार दिला ना लोक. काय दिला बंद पडल्या सगळे 3 वर्ष झालं बंद पडल्या. 3 वर्ष झाली अजून त्यांचा पगार सुद्धा मिळाला नाही. अजून ती पोरं पगारासाठी कागद जाळली पूर्ण, फंडाची कागद पूर्ण त्यांनी हे केलेले आहेत. पण पीएमचं आमचं कारखान्यात पैसे गेला, आम्हाला पेन्सिल बसली, त्यांच्याकडून पैसे जायला पण नाही, तुमच्या असणाऱ्या फंडाला जायला पण नाही. एकाच पैसा नाही, एकाला पेन्सिल नाही. प्लॉटवर बरेच पोर आहेत कामाला, आमचा चुलत बॉस आहे आता गवड्यात जायला कामाला जातो. म्हणजे इलेक्शन आलं की तासगाव का युवा पिढीला रोजगार आठवतो विरोधकांना. भरपूर लोकांना तिथे त्या रोजगार उपलब्ध केला म्हणून तर आता ते आम्ही विजय होणार असा दावा करतायत. लोकांना रोजगार त्यांना पण इलेक्शन आलं की दिसतंय, आधी मध्ये दिसत नाही रोजगार. माणसं काय करतात त्यांच्या त्यांना काही संबंधच नाही. काय म्हणला? 3,000 माणसं कशा सुतगिरणी बंद पडल्यावर 3,000 माणसं आता ही झाली बेघर झाली, त्यांना काय करायचं आता? 3 वर्ष झालं आता फिरायला दुसरीकडे कामाला गेली तर त्यांनी काय करायचं? तुम्हाला काय वाटतं? आता ह्या सगळ्यांचं मी आता ऐकायला लागलोय, पण सगळे संजय काका करतात. तुम्हाला विकास दिसतोय का विद्यमान आमदारांचा? विचार केला असता काकांचा आणि रोहित दादांचा, दोघांचा विचार केला. लहान मुलाला जरी तुम्ही विचारलं तासगाव मतदारसंघामध्ये तर काकांनाच ओळखणार, कारण काका माणूस व्यक्तिमत्व असं आहे की ते मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे. जरी काय अडचण आली, मध्यरात्री जरी फोन केला तर ते स्वतः येतात. तसं रोहित दादांचं काय होतं, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पोरांना वेळ लागतो, किंवा त्यांची जी साईडची लोक आहेत त्यांना घेऊन त्यांच्यापर्यंत जावं लागतं. नाही, पण रात्री 2-2:30 वाजता कधीही काका येतात. उचलतात म्हणतात रोहित पाटील उचलतात म्हणतात, पण पोरांची तशी प्रतिक्रिया आहे की काका आपलं काम जलद करतात. पण काकांचं काम जलद होते, फक्त ते ठराविक लोकांसाठीच होते हो. नाही तसं तोंड बघून केली जातात. नाही अजून तर तसं जाणवलं नाही. कारण तुम्ही लहान मुलाला जरी विचारलं तर तो तुम्हाला तेच सांगेल की काका कोणतंही काम जर करायचं झालं काकांजवळ जायला तर एक वशिला लावल्याशिवाय होत नाही तसं काय नाही. इथल्या तुम्ही सर्वसामान्य माणसाला जरी घेऊन गेलात तर ते 100% काम होणार. काय वशील लागणार नाही, तो किती मोठा आहे काय बघणार नाहीत. 100% त्याचं काय ना काय काम असू दे, 100% ते पूर्ण होणार. 100% ते पूर्ण होणार. मात्र खालची पळी संजय काकांपर्यंत पोहोचू देत नाही. खालची नाही तसं काय नाही. तुम्ही आता जर काकांना कॉल लावला तरी थेट संवाद आहेत आणि नावानिशी ओळखतात. दादा, तुमचं काय मत आहे आताच्या निवडणुकीबाबत? वरची गलीच काकांची. वरची गल्लीच काकांची. काय कसं काय त्यांनी म्हणजे एक म्हणतो ना आपण भाई आपला एरिया आपला आहे, एरिया बिरिया काही नाही, माणसांचं प्रेम आहे काकांच्यावर आणि काकांचं पण प्रेम आहे माणसांच्यावर. हो. काय रे, तुला काय वाटतंय कोण आमदार व्हायला पाहिजे? संजय काका. का ही म्हणतात म्हणून? त्यांचं प्रेम आहे सगळ्यांवर. बर, इथे बारके बोललाच का कधी तू काकांना? इथं आलं तेव्हा भेटले. बर, पण आत्ताच्या बघायला गेलं, आपल्या आत्ताची निवडणूक जर बघायला गेली, काका खरं तर 10 वर्ष या ठिकाणी खासदार होते. आमदारकी आता ते लढवत आहेत. दुसरीकडं आराराबांचं जे काही वारसा असेल, पुण्य असेल, ते घेऊन रोहित पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता सध्याच्या घडीला जर तुम्ही एक मतदार म्हणून विचार केला तर पारडं कुणाचं जड वाटतंय? काकांचं. बर, काकांचंच जड वाटतं. काय कारण असेल काकाचं जड वाटतं? मला कसं आहे, मी काकाजवळ अपक्ष उभारले होते कबशीत, आम्ही 7 नंबर शाळेला होतो. तेव्हा बघितलं होतं काकांना, तेव्हापासून ते प्रेम, पहिलं प्रेम आहे ते. संजय काका म्हणजे आमचं पहिलं प्रेम. काय सांगता? हो, तुम्ही सांगा. काकाचा विषय नाही. 35 वर्ष यांना सत्ता दिली आपण. 35 वर्षात काय नाही विकास केला. तासगाव तालुका मागे राहील. पोलीस पुढे गेलं, आमचं विटा पुढे गेलं. झाले ना, रस्ते झाले, अगदी ब्रिज बांधलेत काही ठिकाणी. कुणी केले तिचं काम, बायपासचा रोड तुमचा सगळ्यात महत्त्वाचा. पहिली सुतगिरणी चालू करायची म्हणावं. सुतगिरणी सगळे बिहारी कामाला येते. तासगावातलं एक प्रॉपर इथलं पोरग नाही आणि सुतगिरणी बंद पडली. हॅलो, तुम्ही सांगा. बोला. आता एवढी सगळं सांगायला घरात एक तरी तिथं तुम्ही बोललं पाहिजे ना, खरं खरं काय असेल ते. मी इथला नाही, मी प्रॉपर इस्लामपूरचा आहे. बर, इस्लामपुरात काय वातावरण? इस्लामपूर जयंत पाटील. का हो? जयंत पाटील ते आमचे
जुने कार्यकर्ते आम्ही जयंत पाटील कार्यकर्ते म्हणून जयंत पाटील. कायमच आम्ही जयंत पाटील करतो. काका नमस्कार. काय मुलांना फिरवायला बाहेर पडलाय, जरा फेरफटका मारत असताना ते प्रचाराचे रिक्षा ऐकू यायला लागले. मळ्यात आहे आम्ही राहायला. मळ्यातच आहे होय राहायला. तरी पण काय वाटतं तुम्हाला, वातावरण कुणाचं आहे? काय नाही, इंटरेस्ट नाही आपल्याला तसं. Interest नाही. इलेक्शन बद्दल इंटरेस्ट. तुम्ही काय सांगताय काका? आता वातावरण काकांचं चांगलं आहे. काकांनी भरपूर कामं केली होती. रोडचं झालंय आणि 10 वर्षात खासदारकी होती की नाही, खासदारकीला भरपूर कामं केली होती. जिल्ह्याचं काम असल्यामुळे कुठं कुठं दिसतंय नाही दिसतंय, तर भरीव काम केलेलं आहे. जे 35 वर्षात काम झालं नाही ते तेवढं झालेलं आहे. किरकोळ 35 वर्षात ते थोडं थोडं होणारच की तेवढं. आणि काकाकडे कसं असतं मध्ये का थोडं पण विद्यमान आमदारांनी भरपूर केली कामं. केलेत की दिसत नाही असं झालेत ना. किती झालेत कामं सांगा तेवढी. आता कामं कमी येते. आणि पोरासने आता युवक वर्गाचं कसं झालं, या युवक वर्गासने काम नाही. युवक वर्गासनी खरं तर तरुण तडफदार आमदार पाहिजे. काय रे, तरुण तडफदार आमदार पाहिजे. संजय काका पाटील तरुण तडफदार म्हणतो मी. तरुण तडफदार नाही, काम कोण करते याला महत्व आहे. तुम्ही कामाला महत्व द्या. काम कोण करते? 35 वर्ष त्यांच्या घरात सत्ता होती. त्यांची आईंच्या मार्फत तर त्यांना आबा ग्रामविकास मंत्रालय होते, गृहमंत्रालय होतं. गृहमंत्रालय असताना राज्यात 8 मोठे मोठे बॉम्बस्फोट झाले आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं, बडे बडे देश में छोटी बाई. हे कसं गृहमंत्री पदाला शोभनीय आहे का? हे बरोबर नाही ना. हे दादा, तुम्ही सुज्ञ आहात, अनेक वर्षाचा तुमचा अनुभव आहे, राजकारण बघितलं, अनेक आमदार बघितले. काय वाटते हो तुम्हाला? इथं काका येणार खासदार. खासदार काका इथे येणार आहे येणार. प्रचारासाठी. हो. आता निवडूनही येणार. निवडून येणार. निवडूनच येणार. कसं काय तुम्ही सांगताय? आम्ही या वार्डाचा नगरसेवक आहे. बर. 20-25 कोटी रुपये इथे खर्च केले आम्ही त्या वार्डाला. हो, कुणाच्या माध्यमातून? विद्यमान आमदारांच्या? हा, खासदारांच्या. खासदारांच्या? हो. मग आता काय वाटतं? पण आता दुसरीकडे मातबर नेते कमीत कमी 15,000 मतानं खासदार संजय काका निवडून येणार. बर. 15-20. वरच्या गल्लीचे तुम्ही नागरिक आहात, शिवगर्जना वरच्या गल्लीचा तुम्ही अप्पर घातलेला आहे, टी शर्ट. तुम्ही आता हो सांगा की वरच्या गल्लीचा कल कुणाकडे आहे? मी काय सांगणार आहे, मला काय कळत नाही त्यातले. का हो? वरच्या गल्ली आपल्याला काय माहित नाही. मामा तुम्ही बोला तुम्ही काय वाटतं तुम्हाला? तुमचा अनुभव जर बघितला, आताची परिस्थिती बघितली, काय वाटते? कोण आमदार होईल असं वाटतं? संजय काका आमदार होईल. का हो? कारण कामं केलेत. केलेत. लाडक्या बहिणींना अनुदान मिळालं. आपण लाडक्या बहिणींना मिळालं. लाडक्या बहिणी आता नाही म्हणतात. लाडक्या बहिणीचा फक्त तुम्हाला त्याचा काय फायदा झाला? खरं आम्हाला नसला तरी पण त्याचे पैसे आम्हाला पण जेवढ्या मिळणार. लाडक्या बहिणी आहेत तेवढे लाडके भाऊ पण आहेत ना. हो, भाव पण असलं तरी पण कसं आहे माहिती आहे का, त्याच्यातले थोडे पण परपंच आहे म्हणताना त्यात देणारच की सगळं. ते एकटंच खर्चणार आहे, ते सगळ्याला देणारच की ना. पण विरोधक म्हणतात की त्या चुकीच्या आहेत त्या योजना द्या. कसं चुकीचं असतं. मी आजपत्र हिने काय केलं? 45 वर्ष राजकारण त्याचं होतं, सत्ता होती तेव्हा काय केलं हिने? हिने काय केलं का? रस्ते केलं का? काय केलं का सांगा. आता बेंगलोर मुंबई हायवे रोड कुणी केला? भाजपचं सत्ता आल्यावर 5 वर्ष सत्ता आली तेवढ्यात तिने रोड केला तयार. केला की नाही? आता बदल व्हायला पाहिजे म्हणतात ना. नाही, हाय चांगलं आहे, पण हाय असं झालं तर पुढे प्रगती होत जाईल ना. तर पिढ्यानपिढी चालू आहे. काय पिढ्यानपिढी सुरू आहे? 90% आबा आमदार, पुन्हा सुमनताई झाल्या, रोहित दादा झाले. रोहित दादा नाही अजून. आता ते नाही, आता उभा राहणार की उभा. पण त्याचं कसं माहिती का, तरुणांचं काका म्हणजे हे येते जास्त नसताना येते. आणि कामाच्या बाबतीत म्हटलं की नाही, खरोखर शपथ सांगतो काका लय कामाला काम बोलते, बाकीच काय बोलत नाही.
दादा काय सांगाल आता विधानसभा निवडणुकीचं जे काय वातावरण आहे ते चांगलं स्थापलेलं आहे, काय वाटते तुमच्या या मतदारसंघामध्ये कुणाचं वार आहे? आमच्या मतदारसंघात तर रोहित दादांचं काम आहे आणि त्यांच्या कामाच्या ह्याच्यावर रोहित दादांनाच मिळणार. झालीत की हो कामं त्यांची? हो झालेत. तुम्हाला काय वाटते हो? सध्या तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये निश्चित रूपाने रोहितदादा पाटील स्वर्गीय आराराबा पाटलांचे चिरंजीव यांचंच वार आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्य युवकांची घर टू घर काम केलेले आहेत. मग ती त्यांच्या नोकरीची असू देत किंवा त्यांचे किरकोळ आजारपणाची असू देत किंवा त्यांच्या घरातील आजारी लोकांची कामं असू देत, पण ते जवळपास त्यांनी 6 ते 7 हजार गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या मार्फत ऑपरेशन वगैरे झालेले आहेत. त्यामुळे 100% यावेळी तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघ रोहितदादाच्या पाठीमागे आहे. बर, तुम्हाला काय वाटते हो दादा? रोहितदादा 100% निवडून येतो. म्हटल्याप्रमाणे आमच्या वरच्या गल्लीमध्ये श्लोक बाटे नावाचा एक 3 ते 4 वर्षाचा मुलगा, त्याला ब्लड कॅन्सर होता. त्या ब्लड कॅन्सरसाठी रोहितदादांनी जवळपास त्याचे पूर्ण जी आजारपणाची आहे ती जबाबदारी रोहितदादांनी उचलली होती. आज तो मुलगा स्वतः 6 वर्षाचा झालाय. 1 वर्षापूर्वी त्याचा ब्लड कॅन्सर हा पूर्णपणे डॉक्टरनी सांगितलं की क्लिअर झालाय म्हणून. आणि आता तो मुलगा शाळेला जातोय आणि तो वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवतोय. हे सगळं रोहितदादांमुळे पॉसिबल झालं. आमदार कोणाचा? रस्सीकेस जोरात चालू आहे. रस्सीकेस चालत आहे. काय शेवटपर्यंत आता कोणी सांगू शकत नाही कोणी. बर, असे रस्सीकेस चालू. रस्सीकेस चालू आहे. तरी एक असतो ना कल पारड थोडं. आपल्याला जास्त राजकारणाचा काही भाग माहित नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. तर आपण वरच्या गल्ली या परिसरातील अनेक नागरिक असतील, तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यातून असं आपल्याला दिसून आलं की संजय काका पाटील यांनी खासदार असताना या वरच्या गल्लीमध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत, वेगवेगळे विकास कामं केलेली आहेत. आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यासाठी पण त्यांनी खासदारकीमधून अनेक विकास कामं केलेली आहेत. विद्यमान आमदार ज्या सुमनताई पाटील असतील किंवा त्यांचे चिरंजीव जे आता सध्याचे उमेदवार आहेत रोहित पाटील, यांच्याकडून 1 रुपयाचा निधी देखील या वार्डामध्ये आलेला नाहीये असा आरोप अनेक नागरिकांनी आपल्या समोर केलेला आहे. आणि ज्या निकाल लागल्यापासून मागील निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर आमदार जे झाले त्यानंतर ते इथं कधीही फिरकलेले नाहीत असा देखील गंभीर आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलाय. तर आता 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. नेमका तासगावकरांचा कौल कोणाला आहे हे या निकालानंतरच कळणार आहे. केके न्यूज साठी सद्दाम अली, तासगाव. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.